नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी डोंबिवलीमधून डोंबिवली पश्चिमेमध्ये भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। 3 ते 4 अज्ञातांनी शिवीगाळ आणि मारहाण करत ही तोडफोड केलेली आहे। गुजराती सेलचे पदाधिकारी जुगल उपाध्याय यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। तर ही दृश्य आपण बघतोय। भाजपचं हे डोंबिवली पश्चिमेमध्ये कार्यालय आहे आणि या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। सुनील जाधव माझे सहकारी आपल्याला या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील। सुनील, सुमित अगदी बरोबर आहे। डोंबिवली पश्चिम मध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण आणि त्याचबरोबर ठाकरे गटाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांच्यात ही या ठिकाणी लढत आहे आणि गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी तणावाचं वातावरण देखील आहे। मात्र आज अचानकपणे भाजपच्या कार्यालयामध्ये जे भाजपचे गुजराती सेलचे पदाधिकारी आहे जुगल उपाध्याय यांच्या कार्यालयामध्ये 2 ते 3 जण आले आणि शिवीगाळ करत या ठिकाणी तोडफोड केलेली आहे। तोडफोडीचं पूर्ण घटना जी आहे ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत। मात्र ही तोडफोड कोणी केली आहे अजून याबाबत स्पष्ट मत झालं नाही। मात्र तरी देखील काही सूत्रांकडनं भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी विरोधकांकडनं अशा प्रकारचं कृत्य केलं गेलेलं आहे अशा प्रकारची सांगितलं जात आहे। मात्र ही जी तोडफोड झालेली आहे या तोडफोडीमुळे कुठेतरी डोंबिवली विधानसभेचं राजकारण पुन्हा एकदा तापलेलं दिसून येत आहे। सुमित, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। डोंबिवली पश्चिमेतली ही घटना आहे। डोंबिवली पश्चिमेत भाजपचं कार्यालय आणि त्या ठिकाणी 3 ते 4 जणांनी येऊन ही तोडफोड केलेली आहे।